पाडव्याच्या मुहूर्तावर नारायणगावच्या तमाशा पंढरीमध्ये तमाशाची बारी ठरवायला आज अधिकची गर्दी पाहायला मिळते। बहुतांशी जे मोठमोठ्या बाऱ्या आहेत हे अगोदरच बुक झालेले आहेत। दरवर्षीच्या मानाने यंदा तशी गर्दी पाहायला कमी मिळते। मोठ्या सगळ्या बाऱ्या बुक झाल्यामुळे अनेकांना छोट्या तमाशांच्या बाऱ्या बुक करून समाधान मानावं लागते। आपल्यासोबत ही दौंड तालुक्यातील मंडळी म्हणजे आमदार काय आमदार साहेबांचं नाव आपलं आमदार ॲडव्होकेट राहुल कुल आणि रमेश थोरात यांच्या तालुक्यातील मंडळी आहेत। काय कोणाची बारी ठरवली? आता आम्ही तर आता आलेलो आहे। कानगावची 25 एप्रिल आणि 26 एप्रिलला यात्रा आहे आणि परिसरातली मोठी यात्रा असते। मागच्या वेळेस अंजली नाशिककर, त्यानंतर नितीन बनसोडे, मंगला बनसोडेंचा तमाशा, त्यानंतर भिकाभिमा असे अनेक तमाशे आमच्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात झालेले आहे। रघुवीर खेडेकरांचा देखील कार्यक्रम झालेला आहे। परिसरामध्ये तमाशा कलावंतांसाठी दाद देणारं पब्लिक सुद्धा आहे। परंतु कोरोना कालावधीमध्ये सुद्धा आमच्या लोकांनी तमाशे झाले नाहीत तरी आम्ही त्यांना त्यांची बिदागरी जी काय आहे ना ती नेहमी देत आलेलो आहे। आणण्याचं काम केलं। हो, त्यामुळे आता यंदाच्या कालावधीमध्ये आम्रपाली पुणेकरांचा देखील तमाशा मंडळाचा कार्यक्रम आता आम्ही बनलं। आता थोडंसं बजेटचं चाललंय त्यांचं आमचं। शेवटी लोकांनी बी वर्गणी देणं अपेक्षित आहे। खिशात किती पैसे? खिशात पैसे किती आहेत त्याच्यापेक्षा विश्वास महत्वाचा आहे या प्रक्रियेमध्ये। ज्यावेळेस आम्ही येतो, करार करतो, करार केल्याच्या नंतर जी काय प्रक्रिया घडते त्याच्याप्रमाणे आजपर्यंत गाव वागत आलेलं आहे। पैसे किती लागतात ह्याच्यापेक्षा ती प्रक्रिया किती विश्वासार्हतेने होती हे सगळ्यात महत्वाचं आहे। गावच्या यात्रेमध्ये तमाशाच ठेवला पाहिजे असा आग्रह का होतो? हे जुन्या कालावधीपासूनची संस्कृती आहे आपली आणि तमाशा ही जुनी लोककला आहे। आणि आपल्या जर संबंध देशामध्ये पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये जे संगीत वाद्य जे प्रकार आहे तर त्या तमाशामध्ये एक अर्थ पण आहे। लावणी नावाचा जो प्रकार आहे त्याला समाजामध्ये वेगवेगळ्या गोष्टी होत असतात, घटना होत असतात, त्याच्यामध्ये सामाजिक परिवर्तन होत असतं आणि ह्या सामाजिक परिवर्तनाचा भाग म्हणून जनजागृती करण्यासाठी कधी कधी लावणीचा अर्थ किंवा बतावणीचा अर्थ जर समजला तर तो रसिक चांगला असू शकतो। बारीमधलं काय आवडतं? बारीमध्ये लावणीमध्ये एकच नंबर आहे ना, रंगबाजी। ढंगबाजी ढंगबाजी करायला दुसरा दिवस असतो आमच्याकडे हजेरीचा। भाऊ काय तुम्ही काय सांगाल? कसं आहे, महाराष्ट्रात आता काय झालंय, लोककला लोप पावत चालली। आता यात्रा उत्सवाच्या काळातच ह्या लोकांना तमाशाही पाहायला मिळते, नाहीतर आता मोबाईलमुळं रील्स ह्या बघून लोक वैतागले। जिवंत कला पाहिजे असेल तर तमाशा पाहावा लागतो। त्यामुळं यात्रेच्या काळात गावची जी परंपरा आहे पूर्वीपासून चालत आलेली ती हा तमाशा झालाच पाहिजे। बाई नाचल्याशिवाय काय नाही का, पाऊस पडत नाही तसं आहे। आता बायांचे दोन प्रकार आहेत, म्हणजे एका बाईच्या पायामध्ये चाळ असतो, एका बाईच्या अंगामध्ये कपडे कमी असतात। कुठली बाई आवडते? नाही, आता चाळ पाहिजे आणि लावणी। आता ती रॉक डान्स झालेला आहे, नवीन गाणी आल्यात ती आवडतात लोकांना। पण गौतमी पाटील पण नाचते। गौतमी नाचती पण गौतमीचं नाचणं वेगळं आहे, ती गुढी सुटल्यागत नाचती, त्यात काय ही नाही तथ्य नाही का। वेगवेगळ्या कला ही आपल्या शरीराचं अवयव हलवायचं ही व्यवस्थित ही केलं पाहिजे त्यांनी। समजा त्या चांगल्या नृत्य करतात त्याबद्दल काही विषय नाही, पण ती व्यवस्थित केला पाहिजे। काय भाऊ तुम्ही काय सांगाल? नाही बोलले तुम्ही, बोलले तुम्ही काय सांगाल? आता तुम्हाला काय वाटतं तमाशामधलं काय काय आवडतं? गणगवळण आवडते, वग आवडतो, रंगबाजी आवडते का काय डबल अर्थाचे विनोद आवडतात का पायात चाळ बांधलेली बाई आवडते? पायात चाळ बांधलेली बाई आणि लावणी झाली बाई, ओ गवली शुक्राची चांदणी, गणगवळण आणि आपला हे वग पहिला दत्तामाडी एक नंबर करायचा। तुकाराम महाराजांचा, तुकाराम महाराज गेले वैकुंठाशी, काय ती मनन तीन सगळं जुनी पूर्वी त्या काळामध्ये एक नंबर तमाशा असायचा। आणि यात्रेला शोभा म्हणलं ना तमाशा चांगला पाहिजे, एक नंबर तमाशा तमाशामध्ये कुठल्या लावण्या होणं अपेक्षित आहे? उगवली शुक्राची चांदणी, कारभारी दमान, पिकल्या पानाचा देठ किंवा हिरवा, मी कशाला हेच का आवडतं? सगळं जुन्या लोकांनी केलं असं फेटे ओढून पाटील लोक पूर्वी करायची, कारभारी दामन ह्या लावण्या झाल्या पाहिजेत जुन्या। आता नवीनच आलंय गोडायला लागला, आता जमन काय येतो गाणं। आता पूर्वीचा तमाशा जो व्हायचा त्याच्यामध्ये वग वगैरे लोकांना अपेक्षित असायचं, गणगवळण अपेक्षित असायचं। आता लोक म्हणतात गणगवळण नको, वग नको, फक्त कमी कपड्यातल्या मुलींची डान्स दाखवा, गाणी दाखवा। नाही, ती सगळी चुकीची समज आहे। यात्रेमध्ये आहे ना फुल साडीवरती बाई पायात
चाळ बांधून झालं पाहिजे. तसं मग मोबाईलवर टीव्हीवरती दावतात की इथं बुक्की मारली की तिकडे जाऊन पडतोय साऊथचं पिक्चर. त्या पद्धतीचं नाही. आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे, जिवंत कला पाहणं गरजेचं आहे. तमाशा महागलाय का स्वस्त झालाय? नाही मागला आता शेवटी सगळंच मागलेलं आहे. जसं दिवस चालल्यात, जसं वातावरण आहे किंवा आत्ताचं जसे महागाई वाढली त्या पद्धतीने त्यांचं बी पोट भागलं पाहिजे. एका तमाशामध्ये 100 लोक असतात. 100 लोकांचं खाणं पिणं, 100 किलोमीटर 5 गाड्या असतात. त्या गाड्यांचं डिझेल आलं, सगळ्या गोष्टी आले. एवढे लोक त्यांना सांभाळायचं म्हणजे त्या पद्धतीने 2-3 लाखाची सुपारी देऊन त्याला न्यावाच लागते. असा विषय ना. आता मग ऑर्केस्ट्रा 50,000 भेटतोय, 60,000 भेटतोय, पण त्याला काही कला नाही ना. तुम्हाला कलाच बघायची म्हणलं तर तमाशाच. आता काही काही ठिकाणी तर तुमच्या भागामध्ये काही बैठका असतात, तर बैठका तमाशा यात काय फरक तुम्ही काय सांगाल आणि जास्त कल कुठे दिसतो? बैठका म्हणजे कसा विषय आला माहिती का, ज्याला माज आहे त्याने जिरून घ्यायचा, त्याला म्हणायचं बैठक या. पैशाचा माज का वेगळा माज? पैशाचा माज, ज्याला पैशाचा माज आहे ना त्याने घालवायचे त्याच्यात. पण ही तमाशा जी आहे ना ती यात्रेत गोरगरीब सगळं कलावंतांनी सगळ्या लोकांनी ज्याला नाद आहे त्यांनी तो तमाशा पाहायचा आणि यात्रा साजरी करायची चांगल्या पद्धतीने. आणि ही जी म्हणताना तुम्ही बैठकाने लोक पार बिघडली म्हणजे पार तुंतून हातात घ्यायची. कशी नशिबाने थट्टा आज मांडली ही तारा झाली त्या बैठकीने. ग्रामीण भागातील महत्वाची कला ती म्हणजे तमाशा, आणि हा तमाशा जर जिवंत ठेवायचा असेल तर या सगळ्या यात्रा कमिटीनं किंवा या सगळ्या लोकांनी साथ देण्याची गरज आहे. आता ही वेगवेगळ्या गावची लोक इथं आलेली आहेत, तमाशाची बारी ठरवण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट आहे. आता या बारीमध्ये नेमके प्रत्येकाची आवड वेगळी असते. काहींना वग आवडतो, काहींना गणगवळण आवडते, तर काहींना पायामध्ये चाळ बांधलेली बाई आवडते. आता ह्या मंडळींना तमाशामधलं नेमकं काय आवडतं, कुठली कला यांना खुलवते, जरा जाणून घेऊया. सर काय सांगाल, तमाशामध्ये तुम्हाला नेमकं काय आवडतं? तमाशामध्ये वगनाट्य, म्हणजे लावणी, थोडी रंगबाजी बी झाली पाहिजे, तरुण वर्ग अपेक्षा असते. आणि पूर्वी जे वग होतात आणि पूर्वी लोक त्याचा आनंद घ्यायची, आता वग होत नाहीत, लोकांचे उठतात, त्यामुळे ते उभे करत नाहीत. वग झाले पाहिजे, वगाच्या शोभा नाही, तमाशा शोभा नाही. आणि जे काष्टेमधली स्त्री आकर्षक दिसते पारंपरिक साडीमध्ये, त्याचं एक वेगळं महत्त्व असतं. पण आता हल्लीच्या तरुण पोरांना साडी बडी बाकी काही नकोच असतं. आपल्या कपड्यातल्या मुली धांगडधिंगा करणारी गाणी आवडतात. कशाचं लक्षण? त्याच्यासोबत ते पाहिजेच ना. आता दिवसेंदिवस सगळा जमा बदलत चालला आहे, लोकांच्या अपेक्षा वाढत आहेत आणि तमाशा ही जिवंत कला टिकली पाहिजे, बरोबर आहे का? त्यांचा पोटापाणा प्रश्न त्यांचा सुटला पाहिजे आणि शासनासोबत त्यांना एक थोडंसं मानधन चालू केलं पाहिजे त्यांना, कलावंतांना. शाश्वत सगळ्या मानधन नाही त्यांना. तुम्ही कुठून आले? मी तालुका दौंड, जिल्हा पुणे, गाव कानगाव. रमेश थोरात यांच्या रमेश राहुल कुल आमदार, विद्यमान आमदार आहेत ते. ग्रामीण भागातील ही कला जतन करण्यासाठी सगळ्यांचीच जबाबदारी आहे. फळमालक या कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना अगोदर उचल देतात, त्या पद्धतीनं ही कला वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतात. ह्या पाडव्याच्या मुहूर्तावर ह्या तमाशा पंढरीमध्ये अधिक संख्येने लोक येतात, विविध गावची लोक येतात. आपल्या खिशाचा सल्ला घेऊन किंवा गावची कपॅसिटी पाहून वेगवेगळ्या तमाशाच्या बाऱ्या ठरवत असतात. आता आपल्यासोबत ही काही मंडळी आहेत, कदाचित दूरवर न आली असतील, कुठली बारी ठरवली माहीत नाही. मोठमोठ्या बाऱ्या अगोदरच बुक झालेल्या आहेत. मंडळी तुम्ही आता कुठून आलात? आम्ही कुठली बारी? बाजार बोलतो. तर दादांशी बोलू आपण. जरा दादा मूडमध्ये आहेत. दादा काय कोणाची बारी ठरवली? जरा कॅमेरा का बघा. हा, आम्ही तुकाराम केळीकर यांची बारी ठरवतोय आणि ठरली ते पुढची पार्टी उठवतो थांबलोय. मग शिवपारी आमचे चेअरमन डायरेक्टर सगळे आम्ही तर आहे. आपण कॅमेऱ्याकडे पाहू, कॅमेऱ्याकडे लक्ष द्या. तुमचा मूड माझ्या लक्षात आला. मुद्दा असा आहे, तमाशाच्या बारीमधलं तुम्हाला काय आवडतं? आम्हाला काय नाही, फक्त मुली व्यवस्थित असावा, सुंदर गाणी असावा, मुली चांगल्या असाव्यात की त्या महिला चांगल्या असाव्यात? महिला मुली म्हणजे महिला, आणि गाणी बी चांगली व्हावं. आम्हाला काय नको. जर आमचा समाज बाबा बनला, एखादा मग लावा तरी चाललं पाहिजे आम्हाला. गणगवळण, बतावणी. हा वाईस. आम्ही दौंड तालुका पाटा शेजारी गाव आहे. हे आमच्या गावचे डायरेक्टर आहेत, हे सरपंच आहेत. जरा आपण कॅमेरा तुमचा दादांचा मूड आज एकदम फ्रेश आहे. दादांचा मूड चांगला असल्यामुळे मन मोकळेपणे बोलतायत. तुम्ही काय सांगाल आता तमाशाची बारी ठरवायला? गारवरून आलोय.
आम्ही सालाबादाप्रमाणे पाडव्याला येतच असतो. ही आमची सगळी यात्रा कमिटी आहे आणि आम्ही सालाबादाप्रमाणे येतो. आमच्या गावात नामांकित तमाशे म्हणजे रघुवीर खेडकर पासून तुकाराम खेडकर कुठली देवाची यात्रा असते? कुठले पण महाराष्ट्रात दारोबा यात्रा उत्सव असतो आमच्या इथं फेमस प्रसिद्ध सालाबादाप्रमाणे फार मोठं म्हणजे गाव छोटं आहे परंतु महाराष्ट्रातील नामांकित तमाशे एक पण असा राहिला नाही की तो आमच्या गावामध्ये आला नाही. शेजारी आमच्या शेजारी पाटसुब्रमण्य सारखी मोठी गाव आहेत पण त्यांच्या बरोबरीत आमच्या गारचा कार्यक्रम असतो आणि हौशी आहेत लोक तमाशा यात्रेला असावा म्हणून आम्ही तमाशा पण ठेवतो आणि ऑर्केस्ट्रा पण ठेवतो. आता प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल असतो. आपण मोबाईलवर पाहतो, घरच्या टीव्हीवर पाहतो, तरी बाई गावात नाचलीच पाहिजे असं का वाटतं? महाराष्ट्राची परंपरा आहे आणि यात्रा म्हणल्यावर तमाशा आलाच. आणि तुम्ही म्हणजे कसं महाराष्ट्रातल्या लोकांना वगनाट्य फार आवडतं त्याच्यासाठी यात्रा असते. यात्रा उत्सव मला थोडेसे करमणूक वर्षातून हा एक कार्यक्रम असतो. तुम्ही वगाचा कार्यक्रम होईपर्यंत थांबता का? वगाचा कार्यक्रम आणि तमाशा आणि आपली काही मंडळी आमची शहरात जाऊन आता बालगंधर्व सारख्या ठिकाणी जाऊन चांगले कार्यक्रम पाहू शकतात. मग त्यासाठी आम्ही ऑर्केस्ट्रा पण ठेवतो. हे शक्यच नाही सगळ्यांना, काही लोक त्यासाठी रात्रीचा ऑर्केस्ट्रा पण ठेवतो आणि तमाशा पण ठेवतो. त्यामुळं एक वर्षभरातून जो कार्यक्रम होतो त्याचं एक मनोरंजन आणि गावाला समाधान मिळतं. बा यात्रा झाली, ऑर्केस्ट्रा झाली, चांगलं कुस्त्याचा आखाडा चांगला असतो, सप्ताह चांगला असतो. आमचं ग्रामस्थ सगळं सहकारी असतं आणि दौंड तालुक्यात चांगलं एक आमचं गाव शिस्तबद्ध कार्यक्रम आम्ही करतो आणि लोक पण सर्व सहकार्य करतात. आमदार राहुल कुल यांच्या तालुक्यातील ही सगळी मंडळी आहेत. आता प्रत्येकजण छंदी फंदी थोडासा नादिक पण असतो. आपल्यासोबत दादा पण आहेत. दादांचा मूड अतिशय चांगला आहे. दादांचं नारायणगाव नगरीमध्ये आपण स्वागत करूया. तमाशाची कला आपल्या गावात सादर होत असताना त्यासुद्धा आपल्या आई बहीण मुलगी आहे त्यांची सुद्धा आपण काळजी घ्या. तरुण पोरं धांगडधिंगा घालतात, कोणाचं कडूनही गैरवर्तन होणार नाही, एखाद्या महिलेची छेड निघणार नाही, याबाबतची काळजी घ्या. तमाशा ही महाराष्ट्राची महत्त्वाची कला आहे आणि ही कला जतन करण्याची जबाबदारी तुम्हा आम्हा सगळ्यांची आहे. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.